नमस्कार, एआई न्यूज में आपका स्वागत है। माहिती आहे ती आपण घेऊया। सांगा सर, काय सांगाल आपण? ही यात्रा 2002 मी अजय जागेसर उके खोडशिवनी ही यात्रा 2002 पासून सुरुवात केली आहे आणि ह्या यात्रेचे आयोजन गिरोला गावी गिरोला ते सातलवाडा ह्या दोन गावाच्या बिचामध्ये हा जंगल येते आणि मांभाशाचा मंदिर ह्या गिरोला गावच्या रहिवाशांनी स्थापित केला आणि ही यात्रेचं आयोजन केला। हा आयोजनाचे श्रेय गिरोला वासियांना। माझे नाव श्यामराव देवराम कापगटे आहे आणि मी ह्या मामाभाषा देवस्थान कमिटीचा अध्यक्ष आहे आणि ही यात्रा 2002 पासून चालू झालेली आहे। 2002 मध्ये एक दिवसाची यात्रा होती आणि 2003 पासून 2 दिवसीय यात्रा चालू झालेली आहे आणि ही यात्रा गोंदिया भंडारा या दोन्ही सीमेच्या इतोपीत आहे। उद्दिष्ट म्हणजे ह्या देवस्थानचे मामाभाषे हे 2 झाडं आहेत। हे झाडं कमीत कमी 200 वर्षापूर्वीचे आहेत। तर तिथं भाविक लोक येतात आणि आपली मनोकामना मागून वापसी जातात आणि त्यांची मनोकामना पूर्ण होते। तर त्या निमित्ताने इतर नवस पण काढले जातात आणि यंदा 2025 मध्ये आमच्या यात्रेला 23 वर्ष झाली। पाणी मिळाला तर तो यात्रेकरूंना पाणी कसा मिळाला तर थोडक्यात माहिती द्या। आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवनीतर्फे श्री SB नेवारे आरोग्य सहाय्यक आहे आणि इथं ग्रामपंचायतला आम्ही 30 तारखेला पत्रव्यवहार केलेला आहे। जे यात्रेकरू लोक येतात, प्रवासी येतात, भक्त येतात, त्यांना पिण्याचे पाणी शुद्ध आणि स्वच्छ मिळावे आणि याच्यापासून कोणती साथीचे आजार पसरू नये यासाठी क्लोरिनेशन केले जाते। विहिरीचे आणि हातपंपाचे क्लोरिनेशन आणि जे पाण्याची स्रोत आहेत या ठिकाणी आणलेले आहेत तिथं नाही का क्लोरीन टाकून हा पिण्यायोग्य OT टेस्ट करून शुद्ध पाणी मिळावे यात्रेकरूला, ही आमची जबाबदारी असते प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे। आणि ग्रामपंचायत मार्फत जलसुरक्षक हे जे कर्मचारी आहेत ते स्वतः वेळोवेळी पाण्यामध्ये क्लोरीन टाकून पाण्याची शुद्धीकरण करतात आणि यात्रेकरांना चांगली सेवा आणि उत्तम आरोग्य राहो यासाठी पाणी पुरवठा केला जाते। अच्छा, यानंतर आपण काही आरोग्य सेवक महिला सुद्धा आहेत, कर्मचारी आहेत, तर आपण महिला कर्मचारी यांचे सुद्धा या यात्रेच्या दरम्यान आलेला अनुभव आपण थोडक्यात विचारूया। तर काय सांगाल मॅडम, तुमचं नाव काय आहे? माझं नाव VR भोवते, आरोग्य सेविका, उपकेंद्र गिरोला। इथं 2 दिवस 1/1/2025 आणि 2/1/2025 ह्या रोजी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आयोजन आहे। मामाभाषा यात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये आम्ही 2 दिवस 8 ते 5 ह्या वेळेमध्ये यात्रेकरूंना किरकोळ आजारावर, ताप आहे, सर्दी आहे, पातळ संडास आहे, हगवण आहे, उलटी आहे, याच्यावर आम्ही किरकोळ याच्यावर तपासून आपल्या पद्धतीने त्यांचा औषधोपचार करून त्यांना आम्ही सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो। ठीक आहे, धन्यवाद। Thank you.